सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आज 9:30 संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2,500 रुपये जे की खात्यामध्ये थेट जमा होण्यास सुरुवात. यामध्ये श्रावण बाळ, दिव्यांग, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 1,000, 1,500 व 2,500 रुपये याप्रमाणे या जिल्ह्यांमध्ये व या नागरिकांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आज सकाळपासूनच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 2,500 रुपये याप्रमाणे. तर काहींच्या खात्यामध्ये 1,000 रुपये तर काहींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये इथं जमा होत आहे. तर यामध्ये विधवा महिला, निराधार, अपंग, दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त, वृद्ध व निराधार नागरिक तर यांच्यासाठी जी की ही योजना आहे. तर योजनेच्या अंतर्गत जे की पैसे आता थेट खात्यामध्ये जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की 1,000 रुपये, 1,500 रुपये, 2,000 आणि 2,500 याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता यामध्ये तुम्हाला किती रुपये तुमच्या खात्यात जमा झाले ते लगेच तपासा. तर DBTद्वारे थेट पैसे खात्यामध्ये येत आहे. तर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांग तर यांचे योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. तर आता यामध्ये दरमहा पैसे जे की खात्यामध्ये बरेच जणांचे पैसे आता इथं बंद झालेले आहेत. तर अशाने पुन्हा नव्याने कशा पद्धतीने सुरू करायचे आहे, कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे, 2 ते 3 महिन्याची जी काही रक्कम बऱ्याच जणांची इथं रखडलेली आहे ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे. त्यानंतर पैसे न आल्यास काय करावे, म्हणजे ज्यांचे पैसे इथं आलेच नाही तर अशाने काय करायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेची EKYC अपूर्ण असेल, आधार लिंक नसेल, चुकीचा IFSC कोड असेल, खातं असेल, त्यानंतर जे काही कागदपत्रामध्ये काही त्रुटी असेल, तहसील कार्यालयात जा किंवा बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची बँकेची EKYC काय करायचे आहे, EKYC इथं करून घ्या. तर आता पैसे जे की खात्यामध्ये यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे तर या जिल्ह्यांमध्ये 1,000 रुपये, 1,500 रुपये, 2,500 रुपये, 2,000 रुपये याप्रमाणे जे की DBT खात्यामध्ये कशामध्ये DBT खात्यामध्ये तुमचे पैसे इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर आता लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर तर असे जे की यामध्ये जिल्हे आहे. त्यानंतर पुन्हा आपलं खाली यायचं आहे. यामध्ये उस्मानाबाद, नागपूरमधील काही भागांमध्ये पैसे इथे येत आहे. वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, लातूर त्यानंतर यामध्ये बीड, जालना तर असे जे काही जिल्हे आहेत. तर आता या जिल्ह्यांमध्ये काही जणांच्या खात्यामध्ये 1,000, 1,500, 2,000, 2,500 याप्रमाणे DBTच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून पैसे इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे आले की नाही. तर यामधील बरेच जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर हे जे काही जिल्हे आहेत पेंडिंग तर या जिल्ह्यांमध्ये 24 ते 48 तासाच्या आत पैसे इथं खात्यामध्ये येतील. तर आता ज्यांचे कोणाचे पैसे इथं आले असेल तर त्यांनी लगेच खाते तपासून घ्या. त्यानंतर इथं सिंधुदुर्ग आपलं झालेलं आहे. त्यानंतर काही भागांमध्ये नागपूर, अमरावती विभागामध्ये नांदेड, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर आता बरेच जणांच्या खात्यामध्ये इथं 1,000 रुपये आलेले आहे. बरेच जणांच्या खात्यामध्ये 1,500, बरेच जणांच्या खात्यामध्ये 2,000 तर बरेच जणांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये याप्रमाणे नवीन GR नुसार जे की ऑक्टोबरमध्ये इथं लागू व्हायला होता. तर आता खात्यामध्ये इथं जे की पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता बरेच जणांचे प्रश्न असतील की इथं अर्ज कुठे करायचा आहे. तर तहसील कार्यालयामध्ये, समाज कल्याण कार्यालयामध्ये, तुम्ही ग्रामपंचायत किंवा आपले सरकार किंवा ऑनलाईन जे की तुम्ही तुमचा ऑनलाईनसुद्धा देखील अर्ज इथं करू शकता. ज्यांना कोणाला ऑनलाईन अर्ज करायचे असेल तर ऑनलाईन अर्ज इथं आता सुरू झालेले आहे. काय झालेलं आहे? सुरू झालेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा.
तर अर्जासाठी जे काही विचारण्यात येणारं जे काही आवश्यक कागदपत्र इथं तुम्हाला लागणार आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, अपंग जर असेल, हँडिकॅप जर असेल 40% जास्ती तर जे की तुम्हाला यामध्ये दाखला लागणार आहे. त्यानंतर विधवा जर असेल तर दाखला लागणार आहे, फोटो लागणार आहे. तर इत्यादी जे काही डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इत्यादी डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला लागणार आहे. तर बरेच दिवसांपासून जो काही रखडलेला डिसेंबरचा हप्ता आहे ते टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये तुम्ही निराधार असेल, विधवा असेल, अपंग असेल, दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त तर यांमध्ये ₹1500. तर यामध्ये जे काही निराधार असेल, विधवा असेल अशांना, दिव्यांग जर असेल तर त्यांना ₹1,500 ते ₹2,500, आजारग्रस्त जर असेल तर ₹2,000 ते ₹2,500, एकट्या महिलांना किंवा वृद्धांना ₹1,000 ते ₹1,500 याप्रमाणे हे जी काही रक्कम आहे हे त्यांना दिली जाते. तर यामध्ये पात्रता जी आहे महाराष्ट्राचा रहिवासी, वार्षिक उत्पन्न, विधवा असेल, निराधार असेल, अपंग असेल, आजारग्रस्त असेल, सरकारी नोकरी जे काही नसावी, त्यानंतर इतर मोठ्या पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तर आता ज्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे तर अशांचे पैसे तर आता बंद होणार आहे. त्याचप्रमाणे आता जे काही पैसे खात्यामध्ये येत आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा.